नमस्कार, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे झुरळां रिलेटेड। घरामध्ये झुरळ झाले की खूप परेशानी होते आणि एकदा का घरामध्ये झुरळ झाले की त्याची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढतच जाते आणि ते झुरळ जाण्यासाठी जे आहे आपल्याला आपण जे काही उपाय करतो ते करण्यास आणि ते झुरळ जाण्यास अगदी नाकेनऊ येतात आणि घरामध्ये एकदा झुरळ झाले की अन्नामध्ये वगैरे सगळीकडे ते फिरत असतात। त्यामुळे जे आहे आपल्याला किळसवाणं सुद्धा वाटतं। त्याचबरोबर घराच्या किचनच्या कॅबिनेट्समध्ये सुद्धा होतं। त्याबरोबर घरामध्ये जर कबर्ड्स वगैरे असतील त्यामध्ये सुद्धा होतं। दिवाण वगैरे सगळीकडे झुरळ होतात। त्यामुळे या झुरळांना एकदम असा खात्रीशीर उपाय मी घेऊन आली आहे आणि 100% खात्रीशीर उपाय आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे कॉर्नफ्लॉवर। आता इकडे तुम्ही कॉर्नफ्लॉवर ऐवजी काय घेऊ शकता तर मैदा घेऊ शकता। तर साधारणतः 2 चमचे इकडे कॉर्नफ्लॉवर आपल्याला लागणार आहे। सो मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता किंवा मग बेसन सुद्धा घेतलं तरी चालेल। तर मी तुम्हाला 4 ऑप्शन इकडे सांगितले आहेत, पण मी इकडे कॉर्नफ्लॉवरचाच वापर केलेला आहे। कॉर्नफ्लॉवर म्हणजे मक्याचं पीठ। तर कॉर्नफ्लॉवर इकडे ॲड केल्यानंतर बघा हा हॅक जो आहे तो आपण ऑल इन वन बनवणार आहोत, म्हणजे सगळ्या ठिकाणी तुम्ही हा वापरू शकता। सो आता 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर त्यामध्ये घालतो आहोत आपण 1 चमचा मीठ आवर्जून इकडे घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवर आणि मीठ जेव्हा आपण यामध्ये घालतो तर तेव्हा त्याला असं जे आहे थोडंसं जाडसर टेक्स्चर येतं। त्यानंतर इकडे सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट जाणार आहे तो म्हणजे लाल मिरचं पावडर। तर इकडे तुम्ही काळी मिरची म्हणजेच ब्लॅक पेपर जी आहे ती कुटून ती सुद्धा वापरू शकता। रादर ती जी आहे लाल मिरचीपेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे, त्यामुळे तुम्ही काळी मिरी पावडर घेतली ना तरी चालेल। मी ही घेतली आहे अर्धा चमचा, कारण ही भरपूर तिखट आहे त्यामुळे अर्धा चमचाच मी इकडे वापरलेली आहे। त्यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे निरमा हा खूप जो आहे मेजर रोल प्ले करतो। आता हा जो काही हॅक मी तुम्हाला सांगितलं की हा ऑल इन वन आहे, तर हा ऑल इन वन हॅक म्हणजे कसा की हा झुरळांनाच नाही तर घरामध्ये उंदीर झाले असतील तर ते सुद्धा जे आहे ते जाण्यास मदत करतं। त्याचबरोबर काही छोटे जे आहेत मुंग्या जर झाल्या असतील त्यासुद्धा जाण्यास जे आहे हे खूप मदत करतं। तर त्यामुळे ऑल इन वन आहे। आणि आता याच्यात सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट जाणार आहे तो म्हणजे बघा मार्केटमध्ये लक्ष्मण रेखा नावाचा हा झुरळांसाठीचा खडू मिळतो बघा। माहिती आहे की नाही तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा। हा खडू आपल्याला घ्यायचा आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की हा 100% खात्रीशीर असा उपाय आहे आणि एकदम स्ट्रॉंग उपाय आपण करतोय की जेणेकरून झुरळांनी एकदा याच्या जवळ जरी आले तर झुरळ नक्की पळून जातील आणि मरतील। तर थोडासा पावडर आपल्याला याच्यामध्ये ग्रेटर म्हणजे किसनीचा वापर करून मी घातलेली आहे। साधारणतः 1 ते 1.5 चमचा मी लक्ष्मण रेखा खडूची पावडर घातलेली आहे। आता बघा इथे जसं की आपण निरमा घातला आहे, उंदीर म्हटलं की निरमामुळे जे आहे ते उंदीरला अगदी कसं तरी होतं आणि तिथे उंदीर पुन्हा येत नाही। त्यामुळे आपण इकडे उंदरासाठी यामध्ये जो आहे तो निरमा घातलेला आहे। त्यामुळे ऑल इन वन हा जो काही आहे हा हॅक आहे। आता सगळं काही मिक्स करायचं आहे। आता आपण यामध्ये निरमा घातलं आहे, तुम्ही निरमाच्या ऐवजी कोणतेही डिसइन्फेक्टंट लिक्विड घेऊ शकता किंवा डिशवॉश लिक्विड घेऊ शकता, पण माझं आवर्जून तुम्हाला मत आहे की तुम्ही अर्ध निरमा घ्या आणि अर्ध डिशवॉश लिक्विड घेऊ शकता। आता इथे थोडंसं जे आहे तुम्हाला घ्यायचं आहे डेटॉल। तर डेटॉल मी अगदी थोडंसं घातलेलं आहे। आता इथे मी काय केलं आहे, जो निरमा घातलेला आहे तो अर्धा ते 1 चमचा घेतला आहे आणि डिशवॉश लिक्विडसुद्धा मी यामध्ये वापरते आहे। मी डिशवॉश लिक्विड यासाठी इथे वापरते आहे जेणेकरून जो काही पाण्याचा आपण यामध्ये वापर करणार आहोत तो मला कमी करता येईल, त्यामुळे मी याचं लिक्विड स्वरूपात हे वापरलं आहे। डिशवॉश लिक्विड तुमच्याकडे नसेल तर कोणतंही फ्लोअर क्लिनिंगचं लिक्विड तुम्हाला इथे घालायचं आहे। किती घालायचं आहे की एवढं घालायचं आहे की जेणेकरून त्याचा जो आहे तो गोळा बनला पाहिजे। तर बघा आता मी हे सगळं काही मिक्स करते आणि तुम्हाला जर वाटलं हे मिक्स होत नाही तर थोडासा पाण्याचा वापर करून तुम्हाला हे याचा जो आहे जसं आपण पोळीला गोळा जो आहे मळतो अगदी तसा गोळा याचा तयार होतो। थोडंच पाणी घालायचं आहे अगदी। आता मी हा गोळा जो आहे तो पूर्ण बनवून घेते। तर आता इकडे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने याचा गोळा तयार झाला। मी थोडं पाण्याचा वापर सुद्धा यामध्ये केलेला आहे।
आता हा गोळा जो आहे याचे आपल्याला छोटे छोटे असे लाडू बनवायचे आहेत। हे लाडू आपण बनवतो आहे झुरळांसाठी आणि उंदीर मामासाठी। तर हे लाडू छोटे छोटे बनवायचे आहे, पण हे बनवत असताना एक गोष्ट नक्की लक्षात घ्यायची आहे। घरामध्ये जर छोटं बाळ वगैरे असेल तर नक्कीच त्यांच्यासमोर हा उपाय करायचा नाही आहे आणि घरामध्ये अशा ठिकाणी टाकायचे की जेणेकरून त्यांना ते डोळ्यांनी सुद्धा नाही दिसलं पाहिजे, त्यांचा हात सुद्धा तिथपर्यंत नाही पोहोचला पाहिजे। खरं तर त्यांच्यासमोर हे टाकू नका, त्यांनी एकदा तुम्हाला टाकताना बघितलं तर ते आवर्जून तिथे जातात, त्यामुळे घरात लहान मुलं असतील ते लक्षपूर्वक तुम्हाला हे करायचं आहे। आता याचे छोटे छोटे असे गोळे तयार करायचे आहे आणि एकदम कारबाज असा हा हॅक आहे। आता हे करत असताना तुम्हाला एक गोष्ट आवर्जून करायची आहे, झुरळांचे जे काही घरामध्ये अंडे असतात ते साफ करायचे आहे। घर पूर्णतः साफ केल्यानंतर तुम्हाला हा हॅक करायचा आहे, जेणेकरून घर साफ झाल्यावर त्याची तर अंडी जातातच, जे झुरळ आहेत घरामध्ये ते ह्या लाडूने नक्की मरतील। आता हे तुम्ही कुठे कुठे टाकू शकता, बघा सोफ्याच्या कानाकोपऱ्याकडे तुम्हाला टाकायचं आहे। त्याचबरोबर घरामध्ये जर काही कबर्ड्स वगैरे असतील तिथे तुम्हाला टाकायचं आहे। कबर्ड्स म्हणजे मी तुम्हाला जे आहे लाकडी कबर्ड्स जे असतात ना त्याच्या कानाकोपऱ्यात टाकू शकता। त्याचबरोबर घरामध्ये जे खोके असतात ना त्याच्यात तर तुम्हाला हे आवर्जून टाकायचं आहे, खोक्यामध्ये जास्त झुरळ होतात। त्याचबरोबर सिलेंडरच्या खालच्या भागामध्ये आणि सिलेंडरच्या मागच्या बाजूला सुद्धा तुम्हाला हे घालून घ्यायचं आहे, जेणेकरून इथे सुद्धा झुरळ जास्त असतात। जिथे जिथे घरामध्ये कानेकोपरे आहेत तिथे सगळ्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि तुम्ही काही ठिकाणी जे आहे अशा पद्धतीने सुद्धा वापर करू शकता। बघा या पद्धतीने जर तुम्ही चिपकवलं तरीही चालेल, एकदम कारबाज हॅक आहे। हा हॅक तुम्हाला 1 ते 2 वेळेस रिपीट करायचा आहे आणि अजून जर तुम्हाला असं वाटलं नाही गेला पुन्हा 1 ते 2 वेळेस रिपीट करायचं आहे। मी तुम्हाला गॅरंटी देते याने जे आहे तुम्हाला बेस्ट टू बेस्ट रिझल्ट नक्की मिळेल। नक्की झुरळ आणि उंदीर मामासाठी हा हॅक करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा। आणि हो, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी। लाईक करायचं बिलकुल विसरू नका।